15, 20 आणि 30 यांचा लसावी किती आहे? पर्याय ए आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5. पर्याय बी आहे 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 6. पर्याय सी आहे 4 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 आणि पर्याय डी आहे 5 गुणिले 3 गुणिले 2. आता सर्वात अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर 15, 20 आणि 30 याचे जे काही अवयव आहेत, मूळ अवयव आहेत, हे आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावे लागतील. मग पहा 15, 20 आणि 30 याचे आपल्याला सर्वात अगोदर अवयव पाडून घ्यावे लागतील. मग 15, 20 आणि 30 या तिन्ही संख्येला भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर या ठिकाणी 5 या संख्येनं 15, 20 आणि 30 या तिन्ही संख्येला भाग जातो. बघा 5 त्रिक 15, 5 चौक 20 आणि 5 सक्क 30. आता 3, 4 आणि 6 या तिन्ही संख्येला भाग जाणारी कोणती संख्या आहे? तर या तिन्ही संख्येला भाग कोणत्या संख्येनं जात नाही, परंतु 4 आणि 6 या दोन संख्येला मात्र 2 या संख्येनं भाग जातो. म्हणून या ठिकाणी 3 जशास तसे लिहिले, कारण की या 3ला या 2 भाग जात नाही. मग 2 या 4ला भाग जातो. बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6. याच्यानंतर या ठिकाणी 3 या संख्येनं भाग जातो. 3 1 3, 2ला भाग जात नाही म्हणून 2 जशास तसं घेतलं. परत 3 1 3. या ठिकाणी 2 बे 1 बे. तर अशा प्रकारे आपण याचे जर अवयव बघितलं तर हे होतात 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. मग 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 हा जो पर्याय आहे, हा पर्याय आपल्याला या ठिकाणी कुठं दिसतोय? तर पर्याय क्रमांक 1 बघा 2 आहे 2 आहे 2 आहे 2 आहे 3 आहे 3 आहे 5 आहे 5 आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चला तर आता या ठिकाणी आपण दुसरं उदाहरण पाहूया. 24, 40 व 64 यांचा मसावी किती? तर सर्वात अगोदर आपल्याला 24, 40 आणि 64 या तिन्ही संख्याचे अवयव हे पहिल्यांदा काढून घ्यावे लागतील. तर पहा आपण उभ्या पद्धतीनं या ठिकाणी याचे जे अवयव आहेत हे आपण काढून घेऊयात. 24, 40 आणि 64. आता या तिन्ही संख्येला जर विचार केला तर सर्वात लहान अंक 2 आहे की ज्यानं या तिन्ही संख्येला भाग जातो. बे 1 बे, बे दोन्ही 4, बे दोन्ही 4 शून्यची 0, बे त्रिक 6 आणि बे दोन्ही 4. परत या तिन्ही संख्येला 2 न भाग जातो. मग बे सक्क 12, बे 1 बे, बे 0 म्हणजे बे 10 20, बे 1 बे, बे सक्क 12. 6, 10 आणि 16 या तिन्ही संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातो? तर याला मग बे त्रिक 6, बे पंचे 10 आणि बे 8 16. आता या ठिकाणी जर आपण विचार केला 3, 5 आणि 8 या तिन्ही संख्येला कोणत्याही एकाच संख्येनं भाग जात नाही. म्हणून आपला मसावी काढत असताना जे अवयव पडले ते आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2. हे तिन्ही अवयव 24, 40 आणि 64 याचे सामायिक अवयव आहेत. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत? 2 गुणिले 2 गुणिले 2 याचा गुणाकार करून घेऊया. बे दोन्ही 4, 4 दोन्ही 8. या ठिकाणी उत्तर येतं 8 आणि 8 हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 2 संख्यांचा गुणाकार 216 आहे. जर त्याचा मसावी 6 असेल तर त्यांचा लसावी किती? पर्याय 1 आहे 36, पर्याय 2 आहे 210, पर्याय 3 222 आणि पर्याय 4 1296. आता बघा या ठिकाणी 2 संख्यांचा गुणाकार दिलेला असेल
आणि लसावी दिलेला असेल तर मसावी कसा काढायचा किंवा मसावी दिला असेल तर लसावी कसा काढायचा यासाठी आपण एक सूत्र वापरतो, ते म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. आता या ठिकाणी बघा दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे, तो आहे 216. म्हणून या ठिकाणी आपण घेतलं 216 बरोबर. या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. मग आपल्याला लसावी माहीत नसल्यामुळे आपण जशास तसं लसावी लिहिलं गुणिले मसावी जो आहे तो किती आहे, 6 आहे. मग आता या ठिकाणी काय करायचं, लसावी आपल्याला काढायचं आहे म्हणून लसावी एका बाजूला घ्यायचा आहे आणि 6 जे आहे या लसावीकडून आपल्याला काढून या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला घ्यायचं आहे. मग लसावी आणि 6 याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणून ज्या वेळेला 6 हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला जाईल त्यावेळेला ते भागाकारामध्ये जाणार आहे, बरोबर लसावी. आता 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 3चा भाग बसला. 21 मधून 18 गेले, 18 19 20 21 राहिले 3, मग 6 6 36. म्हणजेच या ठिकाणी 36 बरोबर काय आलेला आहे, लसावी हा या ठिकाणी आलेला आहे. आणि 36 हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला याच्या पुढील उदाहरण पाहूया. 42 व 72 यांचा मसावी 6 असल्यास लसावी किती होईल? 1 84, पर्याय 2 42, पर्याय 3 504, पर्याय 4 144. आता या ठिकाणी आपल्याला सूत्र वापरावे लागेल, ते म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता या ठिकाणी बघा आपल्याला पहिली संख्या माहीत आहे, दुसरी संख्या माहीत आहे आणि या ठिकाणी मसावी एक माहीत आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं. मग या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्याच्या किमती या आपल्याला या ठिकाणी ठेवाव्या लागतील. आता या ठिकाणी बघा 42 ही पहिली संख्या आहे, म्हणून या ठिकाणी पहिल्या संख्येच्या ठिकाणी 42 लिहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या संख्येच्या ठिकाणी सूत्रामध्ये दुसरी संख्या लिहून घेतली, बरोबर लसावी गुणिले मसावी किती आहे, 6 आहे. मग पाठीमागच्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे लसावी एका बाजूला आपण ठेवायचा आहे, लसावी आणि 6 जे आहे ते काय करायचं आहे आपल्याला, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी लिहायचं आहे. गुणाकारातील 6 हे कुठं जाणार आहे, भागाकारात जाणार आहे. मग बघा 6 1 6, 6 2 12, 6 1 6, 6 1 6 उरला 1, 6 2 12. मग 42 गुणिले 12 बरोबर लसावी असणार आहे. मग 12 1 12, 12 2 24 ला 4, हातचे आले 2, 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48, 48 आणि 2 झाले 50. म्हणजेच या ठिकाणी 504 बरोबर काय आलेलं आहे, लसावी आलेला आहे. मग 504 हे जर उत्तर बघितलं तर हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिसून येते. म्हणून या उदाहरणाचं जो उत्तर आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. जर 72 आणि 180 या संख्यांचा महत्तम समापवर्तक 36 आहे तर यांचा लघुत्तम समापवर्तक म्हणजेच LMC आहे. पर्याय 1 आहे 180, पर्याय 2 आहे 360, पर्याय 3 आहे 540 आणि पर्याय 4 आहे 720. आता या ठिकाणी बघा मित्रांनो काही शब्द आलेले आहेत, महत्तम समापवर्तक आणि लघुत्तम समापवर्तक. आता महत्तम समापवर्तक म्हणजे काय, तर महत्तम समापवर्तक म्हणजेच मसावी आणि लघुत्तम समाप म्हणजेच लसावी. मग या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे,
या दोन संख्या दिलेल्या आहे, एक संख्या 72 आहे आणि दुसरी संख्या 180 आहे आणि या संख्यांचा महत्तम समापवर्तक म्हणजेच मसावी हा किती आहे 36 आहे। तर त्याचा आपल्याला काय काढायचा आहे लघुत्तम समापवर्तक म्हणजेच LMC लसावी हा आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। मग पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी। या सूत्रानुसार आपल्याला याचा लसावी हा काढता येईल। मग पहिली संख्या किती आहे 72 आहे गुणिले दुसरी संख्या 180 आहे बरोबर लसावी काढायचा म्हणून जशास तसा ठेवला गुणिले मसावी किती आहे तर याचा मसावी आहे 36। मग बघा परत या ठिकाणी 72 गुणिले 180 या ठिकाणी बरोबरच्या पुढील लसावी आणि 36 याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजेच या ठिकाणी जे 36 आहे हे बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आल्यानंतर हे जाईल भागाकारामध्ये आणि या ठिकाणी राहणार आहे लसावी। मग बघा 12 एक 12 12 दोन्ही 24 12 त्रिक 36 12 चौक 48 12 पंचे 60 12 सक्क 72 3 एक 3 3 दोन्ही 6 म्हणजे 2 गुणिले 180 बरोबर काय आला लसावी आला आहे। मग 2 गुणिले 180 म्हणजेच 18 एक 18 18 दोन्ही 36 म्हणजेच 36 ला 36 हा 01 जशास तसा म्हणजे 360 बरोबर आपलं काय आलेला आहे लसावी हा या ठिकाणी आलेला आहे आणि लसावी 360 हे जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून या गणिताचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 हे असणार आहे।